दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो। स्तनपानाचे बाळासाठी काय फायदे होतात ते आज आपण पाहूया। स्तनपान करणे हे बाळ आणि आईसाठी खूप महत्त्वाचे आहे। त्याचे बाळासाठी काय फायदे आहेत ते आज आपण पाहूया। बाळ जन्मल्यानंतर जो फर्स्ट गोल्डन 1 आवर आहे त्यामध्ये बाळाला स्तनपान दिलं पाहिजे। ते बाळाला जे कोलेस्ट्रॉल म्हणजे चिकट दूध जातं ते बाळासाठी अमृत आहे। बाळासाठी फर्स्ट लस आहे। प्लेंटी ऑफ अँटीबॉडीज आहे। जन्मल्यानंतर बाळाला आईचं दूध लगेच भेटलं तर बाळ हायपोग्लायसेमियामध्ये जात नाही, त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचे चान्स कमी होतात। तसेच जेव्हा आई बाळाला दूध पिण्यासाठी जवळ घेते त्यामुळे बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट होऊन बाळ हायपोथर्मियामध्येही जात नाही। तिसरी गोष्ट म्हणजे आईचं आणि बाळाचं जे इमोशनल बॉन्डिंग असतं तेही चांगले इम्प्रूव्ह होतं। त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती ही खूप चांगल्या प्रमाणात वाढते। त्यामुळे बाळाला जे होणारे संसर्गजन्य आजार आहेत, वारंवार जुलाब होणे, सर्दी, खोकला अशा आजारापासून बाळाचं संरक्षण होतं। जे बेबी ब्रेस्ट फीडिंग करतात त्यांच्यामध्ये ॲलर्जीज, अस्थमा, स्किन डिसीजेस यांचेही होण्याचे प्रमाण कमी होते। ब्रेस्ट फीडिंगमुळे मुलांची झोप चांगली होते आणि मुलांचा स्लीप पॅटर्नही चांगला सेट होतो। लॉंग टर्म विचार केला तर ज्या मुलांना स्तनपान भेटला आहे त्या मुलांमध्ये इंटेलिजन्स म्हणजेच IQ चांगला होण्यास मदत होते। तसेच ती मुलं इमोशनली आणि मेंटली स्ट्रॉंग होण्यास मदत होते। हार्ट डिसीजेस, कॅन्सर, डायबिटीस याचे होण्याचे चान्सही कमी होतात। काही कारणामुळे ज्या आई बाळाला स्तनपान देऊ शकत नाही आणि त्या बाळाला फॉर्म्युला फीड देत असतील तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण प्रत्येक आई ही तिच्या बाळासाठी बेस्टच असते। ब्रेस्ट फीडिंगचे फक्त बाळासाठी नव्हे तर आईसाठीही खूप फायदे आहेत, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। थँक्यू।